विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। यापूर्वीच्या तासाला आपण लोकप्रशासनाच्या व्याप्तीबाबत संक्षिप्त दृष्टिकोन अभ्यासलेला आहे। POSD-CORB ग्युलिक आणि उर्विक या दोन राजकीय विद्वानांनी लोकप्रशासनाबाबतची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीबाबतचा संक्षिप्त दृष्टिकोन प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑपरेशन, बजेटिंग या माध्यमातून रिपोर्टिंग अँड बजेटिंग या माध्यमातून त्यांनी POSD-CORB या संक्षिप्त शब्दांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला आपण अभ्यासलेला आहे। आजच्या तासाला आपण लोकप्रशासनाचा जो व्यापक दृष्टिकोन आहे त्यासंबंधीची माहिती घेणार आहोत। लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनात शासनाच्या तिन्ही शाखांच्या कार्याचा समावेश होतो। म्हणजे यापूर्वी आपण जे शासनाचं कार्यकारी मंडळ आहे ते शासनाचं कार्यकारी मंडळ जे काम करत होतं त्या कामाबाबत आपण विचार करत होतो, परंतु संक्षिप्त दृष्टिकोनामध्ये शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्याचा विचार केला जात होता। परंतु व्यापक दृष्टिकोनातून जेव्हा आपण लोकप्रशासनाचा विचार करतो तेव्हा व्यापक दृष्टिकोनातून लोकप्रशासन ही संकल्पना आपणाला खऱ्या अर्थानं व्यापक असल्याचं दिसून येतं। लोकप्रशासनाच्या या व्यापक दृष्टिकोनामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचे कार्य व त्यांच्यामध्ये असणारा परस्पर संबंध यांच्या समावेशाचा विचार केला जातो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजेच शासनाचे जे तीन अंग आहेत कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, हे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे जे काही कार्य करतात या कार्यांचा विचार आपण लोकप्रशासनामध्ये करतोच आहोत। त्यासोबतच या तिन्ही विभागाचा जो परस्पर संबंध आहे या परस्पर संबंधाचाही विचार आपणाला या लोकप्रशासनामध्ये करणं गरजेचं आहे। सहकारात्मक सांघिक प्रभाव म्हणून याकडे बघितले जाते। आता लोकप्रशासन हे जे आहे खऱ्या अर्थानं एकमेकाचा म्हणजेच शासनाच्या प्रत्येक विभागाचा, शासनाच्या प्रत्येक शाखेचा परस्परांमध्ये असणारा सहकार्य भाव, त्यातूनच निर्माण होणारी सांघिक वृत्ती याकडं लोकप्रशासनाच्या नजरेतून बघितलं जातं। यामध्ये धोरण निर्मितीवर लक्ष दिले जाते, त्यामुळे एक व्यापक राजकीय प्रक्रियेचाच तो भाग असल्याचं आपणाला दिसून येतं। या व्यापक स्वरूपामध्ये लोकप्रशासन हे खाजगी संस्था व व्यक्ती यांच्याशी संवाद व सहयोग करते, ज्यामुळे मूलभूत सुविधांचा योग्य पुरवठा करता येईल। आता लोकप्रशासनाचा जेव्हा आपण व्यापक दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा या व्यापक स्वरूपामध्ये आपणाला लोकप्रशासन हे खाजगी संस्था व व्यक्ती यांच्याशी संवाद आणि सहयोग करते। म्हणजे केवळ शासनाचे वतीने केले जाणारं काम हे लोकप्रशासनामध्ये सहभागी होत नाही, तर लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये आपणाला हे दिसून येतं की शासनासोबतच ज्या खाजगी संस्था आणि व्यक्ती आहेत यांच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही काम केलं जातं त्याचाही समावेश या ठिकाणी या लोकप्रशासनामध्ये होतो असं सांगितलं। याच्या मागचा मूळ उद्देश काय आहे तर या लोकप्रशासनाचा मूळ उद्देश हा आहे की मूलभूत सुविधांचा योग्य पुरवठा करणे। मग या मूलभूत सुविधा कधी शासन करतं तर कधी खाजगी संस्था आणि व्यक्ती यांच्या माध्यमातून त्या पुरविल्या जातात। यामध्ये शासनाच्या विशेष कार्यांचा उल्लेख केला जातो। उदाहरणार्थ संरक्षण, वित्तपुरवठा, शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादी। याचा अर्थ लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनात POSD-CORB यासारख्या प्रशासनाचे तंत्र तसेच इतर मूलभूत बाबींचा विचार केला जातो। म्हणजेच लोकप्रशासनाचा जो व्यापक दृष्टिकोन आहे या व्यापक दृष्टिकोनामध्ये POSD-CORB उर्विक आणि ग्युलिक या दोन राजकीय विचारवंतांनी सांगितलेल्या तत्वाप्रमाणे त्याचाही विचार केला जातो। त्यासोबतच इतर ज्या काही मूलभूत बाबी आहेत त्यांचाही विचार आपण लोकप्रशासनामध्ये करतो, हे व्यापक दृष्टिकोनातून दिसून येतं। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का तर या ठिकाणी उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व ज्याला आपण CSR म्हणतो। आता हे CSR काय आहे? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी। तर आपण पाहतो आपल्या आजूबाजूला अनेक उद्योगधंदे, अनेक कंपन्या काम करत असतात। मग या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या आपल्या व्यवसायामध्ये सामाजिक आणि पर्यावरणविषयक जाणीवा सामावून घेण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या सामाजिक आणि पर्यावरण विषयक
म्हणजेच आपल्या बाजूला राहणारा समाज, त्यांच्या गरजा, त्यासोबतच पर्यावरण आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी म्हणून समाज आणि पर्यावरण याची जाणीव ठेवून काम करत असतात. CSR म्हणजे दानधर्म करणे नव्हे. म्हणजे CSR, एखादी कंपनी जो CSR निधी उपलब्ध करून देते तर तो निधी म्हणजेच दानधर्म नाही, तर CSR म्हणजे दानधर्म नसून तो समाज सुधारण्याचा एक प्रयत्न आहे. जसे की आता एखादी कंपनी आहे, त्या कंपनी आपला CSR निधी दिला, मग या CSR निधीच्या माध्यमातून कंपनी वृक्षारोपणाचं काम करते, पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी इतर काही कामं करता येतात का ते पाहते. त्यासोबतच शैक्षणिक संस्था असतील यांच्याकडे इतर काही सुविधा निर्माण करण्याचं काम करत असते. म्हणजे ते दानधर्म न करता सामूहिक हिताचा विचार करून योग्य ते निर्णय घेऊन, जसे की एखाद्या गावाला दत्तक घेणे आणि त्या गावामध्ये विजेची सोय करणे, मूलभूत सुविधा निर्माण करणे, ही कामं या CSR निधीच्या माध्यमातून केले जातात. मग विशेषतः आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या CSR निधीच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणा कशा पद्धतीने घडवून आणता येईल याबाबतचा प्रयत्न केला जातो. विकसनशील जे देश आहेत, या विकसनशील देशामध्ये प्रदूषण रोखणे, आपत्ती व्यवस्थापन करणे, आपत्तीचं शमन करणे, स्वच्छ पाणी असेल, शैक्षणिक कार्यक्रम असेल, इत्यादी बाबींसाठी CSR निधीतून खर्च केला जातो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लोकप्रशासनाचा विकास पाहणार आहोत. प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी प्रशासकीय विचार आणि व्यवहारामध्ये आपले योगदान दिलेले आहे. आता लोकप्रशासन ही संकल्पना काही आधुनिक नाही आहे, ही फार पूर्वीपासून चालत आलेली संकल्पना आहे. काळानुरूप या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये आपल्याला बदल झाल्याचा दिसून येतं. प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी प्रशासनाबाबतचे आपले विचार मांडलेले आहेत आणि प्रशासनाचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र हे जे ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या माध्यमातून आर्य चाणक्य यांनी प्राचीन भारतातील प्रशासनाविषयीची माहिती या ठिकाणी मांडलेली आहे. तर ॲरिस्टॉटल यांचं पॉलिटिक्स आणि मॅकियावेली यांचं द प्रिन्स हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ देखील प्रशासनासंदर्भातील ग्रंथ आहेत. पण लोकप्रशासनाच्या पद्धतशीर अभ्यासाचे जे श्रेय आहे ते श्रेय 18व्या शतकातील जर्मनी व ऑस्ट्रिया या देशामध्ये कॅमेरॅलिझम प्रणालीला दिले जाते. या प्रणालीत शासकीय व्यवहाराच्या पद्धतशीर व्यवस्थापनावर भर दिलेला होता. म्हणजेच जर्मनी आणि ऑस्ट्रिया हे जे देश आहेत, या देशामध्ये कॅमेरॅलिझम नावाची सिस्टीम आहे आणि या सिस्टीमच्या माध्यमातून शासनाचे जे व्यवहार आहेत ते शासनाचे व्यवहाराचं व्यवस्थापन पद्धतशीरपणे करण्याचा भर या कॅमेरॅलिझममध्ये दिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून आधुनिक काळामध्ये विशेषत्वाने 18व्या शतकामध्ये लोकप्रशासनाचा जो पद्धतशीर अभ्यास आहे त्या अभ्यासाचं श्रेय हे जर्मनी आणि ऑस्ट्रिया हे दोन्हीही युरोप खंडामधले देश आहेत. या देशामध्ये कॅमेरॅलिझम नावाची जी सिस्टीम आहे या प्रशासनाबाबतची, या सिस्टीममध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कॅमेरॅलिझम म्हणजे काय याची माहिती घ्यायची आहे. तर 17व्या व 18व्या शतकातील शास्त्रांच्या प्रणालीला कॅमेरॅलिझम असे संबोधतात. 17व्या आणि 18व्या शतकामध्ये जे शास्त्र म्हणजे सायन्स म्हणजेच काय, तर एखाद्या विषयाची सुसंगत आणि पद्धतशीरपणे केलेली मांडणी, यालाच आपण शास्त्र किंवा सायन्स असे म्हणतो. मग या शास्त्राच्या प्रणालीला काय म्हटलं जातं, तर कॅमेरॅलिझम म्हटलं जातं. जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथील सम्राटांच्या प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठीचे हे प्रयत्न, यातील महत्त्वाचे संदर्भ आजही लोकप्रशासनासाठी उपयुक्त आहेत. जर्मनी आणि ऑस्ट्रिया या देशामध्ये जे सम्राट होते, राजे होते, त्या राजांनी आपली प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले, या प्रयत्न आपणाला या कॅमेरॅलिझममध्ये दिसून येतात. यातील महत्त्वाचे संदर्भ आजही लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असल्याचे दिसून येतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म अमेरिकेत झालेला आहे.
तर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकप्रशासनाच्या विकासासाठी जे श्रेय आहे ते जर्मनी आणि ऑस्ट्रिया या देशातील कॅमेरॅलिझमला जातं, परंतु लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म जर कुठं झाला आहे तर तो अमेरिकेमध्ये झाला आहे, हे आपल्याला विसरता कामा नाही. आता अमेरिकेमध्ये वुड्रो विल्सन नावाचे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते यांनी पहिल्यांदा लोकप्रशासनाच्या अभ्यासाची गरज मांडलेली आपल्याला दिसून येते. लोकप्रशासनाचा अभ्यास हा त्यांच्या 1887 सालच्या शोधनिबंधाने लोकप्रशासन शास्त्राचा पाया रचल्याचं आपल्याला दिसून येतं. वुड्रो विल्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. यांनी एक निबंध लिहिला 1887 साली, लोकप्रशासनाचा अभ्यास, स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नावाचा निबंध लिहिला आणि या शोधनिबंधानेच लोकप्रशासन शास्त्राचा पाया रचल्याचं आपल्याला दिसून येतं. शासनाची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे असे प्रतिपादन करणारे ते प्रथम राजकीय नेते होते. आता विशेषत्वाने ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की शासन हे जनतेच्या हितासाठी काम करत असतं, परंतु शासन जनतेच्या हितासाठी काम करत असताना शासनाची कार्यक्षमता जर कमी असेल तर जनतेचा विकास होऊ शकत नाही, जनतेच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करता येऊ शकत नाहीत. म्हणून शासनाची कार्यक्षमता कशा पद्धतीनं वाढवता येईल यासाठीची गरज, शासनाच्या कार्यक्षमता वाढीची गरज याचंही प्रतिपादन किंवा हे सांगणारे पहिले राजकीय नेते म्हणून वुड्रो विल्सन यांना म्हटलं जातं. आता शासनाचा अविभाज्य भाग, पण सगळ्यात कमी ज्याची चर्चा होते ते म्हणजेच प्रशासन असेही त्यांनी म्हटलं. आता शासनाचा अविभाज्य भाग कोण आहे तर शासनाचा अविभाज्य भाग हा प्रशासन आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो की शासनाचा अविभाज्य भाग, परंतु ज्याची सगळ्यात कमी चर्चा होते तर तो कोणता, तर ते आहे प्रशासन. आणि याबाबतही मत कोणी म्हटलं तर ते आहे वुड्रो विल्सन यांनी म्हटलेलं आहे. आज प्रशासनाची व्याप्ती विस्तारली आहे आणि तुलनात्मक लोकप्रशासन, विकास प्रशासन, नवलोकप्रशासन, नवलोकव्यवस्थापन, सार्वजनिक धोरण, सुशासन इत्यादी क्षेत्राचा यात समावेश झालेला आपणाला दिसून येतो. तर लोकप्रशासनाबाबत जी आपण माहिती घेत आहोत त्याच्यामध्ये आपणाला दिसून येतं आहे की आज प्रशासनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, विस्तारलेली आहे. यामध्ये तुलनात्मक लोकप्रशासन, लोकप्रशासनामध्ये तुलना केली जाते. विकास प्रशासन म्हणजेच डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन याचाही विचार केला जातो. यासोबतच नवलोकप्रशासन, नवलोकव्यवस्थापन, सार्वजनिक धोरण आणि त्यातून पुढं गुड गव्हर्नन्स म्हणजे सुशासन या क्षेत्राचा समावेश आपणाला प्रशासनामध्ये झाल्याचा दिसून येतो. लोकप्रशासनाच्या व्याप्तीत सार्वजनिक धोरण हे सर्वात नवे क्षेत्र समाविष्ट झाल्याचं आपणाला दिसून येतं. आधुनिक काळामध्ये लोकप्रशासन हे फक्त अंमलबजावणीपर्यंत मर्यादित नसून त्याचा भर धोरण निर्मितीवरही असल्याचं आपणाला दिसून येतं. तर आपण सार्वजनिक धोरण या संकल्पनेचा आपण अभ्यास करणार आहोत. कारण लोकप्रशासनाच्या आधुनिक दृष्टिकोनामध्ये सार्वजनिक धोरण ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर वाढता परस्पर संपर्क, तंत्रज्ञानातील शोध, जागतिकीकरण आणि त्यामुळे उद्भवणारी आव्हाने यामुळे आज शासन संस्था किंवा शासन व्यवस्था गुंतागुंतीची झालेली आहे हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये शासन आज कार्यांच्या सामान्य प्रशासनापलीकडे जाऊन अनेक कार्य करते. तर विशेषतः आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आज जे काही जागतिकीकरण झालेलं आहे त्यासोबतच संपर्क साधने आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमुळं शासन व्यवस्था आज गुंतागुंतीची झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग शासनाची जी कार्य होती त्या सामान्य कार्याच्या किंवा सामान्य प्रशासनाच्या पलीकडे जाऊन शासनाला अनेक काम करावे लागत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आज शासन प्रामुख्याने जनकल्याणासाठी सार्वजनिक धोरण निर्मिती व अंमलबजावणी याकडे लक्ष देत आहे. शासन व्यवस्था समजून घेणाऱ्या या नव्या दृष्टिकोनाला सार्वजनिक धोरण असे म्हणतात. तर बघा, आजच्या काळामध्ये शासन प्रामुख्याने
जनकल्याणासाठी म्हणजेच जनतेचं हित कशा पद्धतीने साधता येईल यासाठी सार्वजनिक धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी याकडे लक्ष देत असल्याचं आपणाला दिसून येतं। शासन व्यवस्था समजून घेणाऱ्या या नव्या दृष्टिकोनाला आपण सार्वजनिक धोरण असे म्हणतो। भारतामध्ये ग्रामीण क्षेत्रात वीज उपलब्धता ही मोठी समस्या आहे। तर आपण आज भारताच्या ग्रामीण भागामध्ये पाहतो, आजही आपण अनुभवतो, आपण सर्व खेड्यामध्ये राहतो, तर विजेची उपलब्धता म्हणजेच आम्हाला ग्रामीण भागामध्ये शेतीवरचा अवलंबित्व आहे आणि शेतीच्या उत्पादन वाढीसाठी विजेची उपलब्धता गरजेची आहे, परंतु वीज उपलब्ध होत नाही ही आमच्यासाठीची मोठी समस्या असल्याचं दिसून येतं। त्यामुळे या क्षेत्रामध्ये वीज पुरवठा करणे हे सरकारचे कार्य आहे। यासाठी सरकारने काय केलं तर यासाठी सरकारने राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना तयार केली। या योजनेच्या माध्यमातून भारतात वीज नसलेल्या क्षेत्रामध्ये वीज पुरवठा करण्यासाठीचे हे सार्वजनिक धोरण आपल्याला दिसून येतं। सार्वजनिक धोरणाचे दुसरे उदाहरण म्हणजेच आयुष्यमान भारत योजना। आता ही आयुष्यमान भारत योजना काय आहे तर कोणालाही आर्थिक अडचण न होता सर्वांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। सार्वजनिक धोरण हे 3 टप्प्यातून आपल्याला समजून घेता येते। सार्वजनिक धोरणाचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला जे 3 टप्पे आहेत किंवा त्या 3 अवस्था आहेत त्याची माहिती घ्यायची आहे। त्यातील पहिलं टप्पा किंवा पहिली अवस्था म्हणजेच धोरणाची निवड। आता नागरिकाच्या हितासंबंधीचे विविध प्रश्न असतात, त्या प्रश्नांचे प्राधान्यक्रमाने निवड मंत्री, राजकारणी, संसद सदस्य, नोकरशहा किंवा इतर अधिकारी करतात। त्यानंतर हे प्रश्न कसे सोडवायचे याबद्दलच्या विविध पर्यायांची चर्चा होते। तर आता बघा, शासनाचं धोरण जे निवडलं जातं ते धोरण कशा पद्धतीने निवडलं जातं तर जनतेच्या हिताबाबतचे अनेक प्रश्न आपल्याला दिसून येतात। हे प्रश्न जे आहेत या प्रश्नांचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी निवडला जातो। हा प्राधान्यक्रम निवडत असताना कोण निवडतं तर मंत्री असतील, राजकारणी असतील, संसद सदस्य असतील, त्यासोबतच आमदार, खासदार, विधानसभेचे सदस्य असतील, नोकरशहा असतील, इतर अधिकारी असतील, हे काय करत असतात हे प्रश्नांचे प्राधान्यक्रम लावत असतात। मग आता हा प्राधान्यक्रम लावल्यानंतर तिथं चर्चा होती ती कशाची की हे प्रश्न सोडवायचे कसे। मग या प्रश्न सोडवण्यासाठी जे वेगवेगळे पर्याय आहेत या पर्यायाबाबत या ठिकाणी चर्चा केली जाते। उदाहरणार्थ शहरामध्ये पाणी पुरवठा कसा करायचा किंवा मलेरिया विरोधी कार्यक्रम कसे राबवायचे या चर्चेच्या आधारे एखादी योजना किंवा कार्यक्रम निश्चित केला जातो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आता पहिला अवस्था किंवा पहिला टप्पा आपण पाहिला ते म्हणजेच काय, जनतेच्या हिताचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने निवड करण्याचं काम राजकीय व्यक्ती असतील, शासनाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून केलं जातं, नोकरशहाच्या माध्यमातून। आणि ते केल्यानंतर ते प्रश्न सोडवण्यासाठी जे काही वेगवेगळे पर्याय आहेत या वेगवेगळ्या पर्यायाबाबतही त्या ठिकाणी चर्चा केली जाते आणि त्यातून एखादी योजना किंवा कार्यक्रम निश्चित केला जातो। यालाच आपण म्हणतो धोरणाची निवड। आता दुसरा जो टप्पा आहे ते म्हणजेच धोरणाची निश्चिती। आता या टप्प्यामध्ये काय होतं तर आपण धोरण निश्चित केलं, त्याबाबतची योजना किंवा उपक्रम तयार केला। या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष त्या धोरणाची अंमलबजावणी होते, ज्यामधून धोरणाची निष्पत्ती दिसून येते। म्हणजे या अवस्थेमध्ये मागच्या जे 2 नंबरची अवस्था आहे धोरणाची निष्पत्ती, तर धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर ते धोरण यशस्वी झालं का, त्यातून किती लोकांना फायदा झाला किंवा तोटा झाला याबाबतची आपल्याला माहिती घेता येऊ शकते। यालाच आपण म्हणतो धोरणाची निष्पत्ती, ज्याच्यामध्ये धोरणाची अंमलबजावणी होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। मग आता ते झाल्यानंतर तिसरी जी अवस्था आहे त्यालाच आपण म्हणतो धोरणाचा परिणाम। या तिसऱ्या टप्प्यामध्ये धोरणाचा परिणाम समजून घेतला जातो। यामध्ये धोरणाचे मूल्यांकन होते, धोरणाची जी काही उद्दिष्ट होती आणि धोरणाचे परिणाम हे तपासले जातात। म्हणजे जे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ते धोरण निश्चित करण्यात आलेलं होतं ते उद्दिष्ट कितपत साध्य झालं हेही त्या ठिकाणी तपासणी केली जाते आणि त्याचे परिणाम तपासले जातात।
खालील उदाहरणातून आपण सार्वजनिक धोरण निर्मिती आणि त्याची अंमलबजावणी समजून घेऊ. कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याचा विनियोग या क्षेत्रामध्ये तुमच्या भागातील स्थानिक शासनाला समस्या भेडसावतात. स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य याबद्दल गंभीर समस्या आहेत. लोकांचे प्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य इत्यादी, शासकीय अधिकारी, वार्ड अधिकारी आणि स्थानिक संस्था रहिवासी यांच्यात चर्चा होते आणि कचऱ्याच्या विनियोगासंदर्भात सार्वजनिक धोरणाची निश्चिती होते. समजा कचरा निर्मितीच्याच ठिकाणी विभागला गेला आणि तो त्या विभागलेल्या अवस्थेत गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे ठरवले, तर मग या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या पद्धतीने नियोजन करावे लागते. ही झाली धोरणाची निवड. मग आता या ठिकाणी धोरणाची निवड झाली. आता दुसरा टप्पा काय आहे, तर दुसरा टप्पा म्हणजेच धोरणाची अंमलबजावणी. म्हणजेच काय, यालाच आपण म्हणतो धोरणाची निष्पत्ती. या धोरणाच्या किंवा या निर्णयाच्या अंमलबजावणीत शासकीय तसेच अशासकीय संस्थांचा सहभाग घेता येतो. आता तिसरा टप्पा आहे तो म्हणजेच धोरणाचा परिणाम. या धोरणाच्या परिणामामध्ये ज्यामध्ये अपेक्षेप्रमाणे परिणाम झाला का हे तपासले जाते, हा मूल्यांकनाचा टप्पा आहे. अंमलबजावणीतील समस्या समजून घेऊन पुढील काळात त्या दुरुस्त करता येतात. तर अशा पद्धतीनं धोरणाची निवड, धोरणाची निष्पत्ती आणि धोरणाचे परिणाम आपणाला तपासून पाहता येतात. आता आपणाला आपल्या परिसरामध्ये कचऱ्याची जी समस्या आहे त्याचेही व्यवस्थापन कशा पद्धतीनं होतं हे आपणाला पाहता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.